नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही दिलेली आश्वासने लवकरात लवकर पूर्ण करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। तर मित्रांनो, स्क्रीनवरती पाहू शकतात की देवेंद्र फडणवीस यांनी कोणकोणती मागणी केली होती, कारण तुम्ही सर्वांनी हे पाहिलेलंच आहे। परंतु पुन्हा एकदा आपण त्या जाहीरनाम्याकडे वळणार आहोत आणि जाहीरनामा वाचणार आहोत की देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी बांधवांना कोणकोणती वचने दिलेली आहेत, कोणकोणती आश्वासने दिलेली आहेत। तर त्यामध्ये पहिला आहे शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी। दुसरी जी आश्वासन आहे ते म्हणजे शेतकरी सन्मान निधीत वाढ। आपल्याला जो काही शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये जे काही 12,000 रुपये भेटत आहे, तर त्या 12,000 रुपयांऐवजी आपल्याला आता 15,000 रुपये मिळणार असं सुद्धा महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं। त्यानंतर तिसरं जे आश्वासन आहे ते म्हणजे MSP वरती 20% अनुदान देणार। त्यानंतर चौथा आहे खतांवरील SGST कर हा परत मिळणार। आणि पाचवी जी अट आहे किंवा पाचवं जे आश्वासन आहे ते म्हणजे सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 6,000 रुपये भाव देणार आणि कापसाला सुद्धा क्विंटल 6,000 रुपये भाव देणार असं सुद्धा त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही जाहीरनामा शेजारी पाहत सुद्धा आहात। ह्या ज्या काही 4-5 आश्वासने आपल्या शेतकरी बांधवांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी, हे काय आपण आपल्या मनाने सांगत नाहीये, तर हे भाजप महायुतीचा जो जाहीरनामा आहे, म्हणजे भाजप सरकारचा जो जाहीरनामा आहे महायुती सरकारचा, तो जाहीरनामा आहे आणि त्याच्यावरती स्पष्ट दिलेला आहे शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, शेतकरी सन्मान निधीत 12,000 ऐवजी 15,000 मिळणार, MSP वरती 20% अनुदान मिळणार, खतांवरील SGST कर परत मिळणार, त्यानंतर सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये भाव मिळणार। हे आपण म्हणत नाहीये, हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, महायुती सरकारने हा जाहीरनामा तयार केलेला आहे आणि या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी निवडणुकीपूर्वी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि या जाहीरनाम्यावरती विश्वास ठेवून या जाहीरनाम्याला खरं मानून, म्हणजे खरोखर महायुती सरकार हा जाहीरनामा पूर्ण करेल किंवा या जाहीरनाम्यात जी काही आश्वासने शेतकरी बांधवांना त्यांनी दिलेली आहे ती पूर्ण करतील। फक्त या हेतूने आपण सर्व शेतकरी बांधव असतील, सर्व नागरिकांनी त्यांना भूतन भविष्य असं बहुमत दिलेलं आहे आणि मग आता ज्यावेळेस शेतकरी बांधवांची ही आश्वासने पूर्ण करण्याची वेळ सरकारवरती आलेली आहे, त्यावेळेस सरकार का मागं पडतंय? त्यावेळेस सरकार कुठे गेलेलं आहे? ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांची लाईव्ह भाषणे सुद्धा तुम्ही ऐकली असतील निवडणुकीपूर्वीची, खूप व्यवस्थितरित्या समजावून शेतकरी बांधवांना सांगितलेलं आहे, आम्ही तुमचा 7/12 कोरा करू, आम्ही तुम्हाला MSP 20% घट देऊ, 20% माफ देऊ किंवा 20% अनुदान देऊ, शेतकऱ्यांना 12,000 ऐवजी 15,000 देऊ, शेतकऱ्यांना सोयाबीन असेल, कापूस असेल हमी भाव देऊ। मग आता काय झालं, आपण सोयाबीन असेल, कापूस असेल याचा भाव सुद्धा बघत आहोत, याला सुद्धा कुठल्याही प्रकारचा हमीभाव भेटलेला नाही। शेतकरी बांधव खूप त्रस्त आहेत। कापूस असेल, सोयाबीन असेल, खरोखर खेड्यापाड्यांमध्ये जर जाऊन तुम्ही पाहिलं तर खरोखर शेतकरी बांधवांची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे। शेतकरी बांधवांच्या मालाला योग्य भाव भेटत नाही। अरे 6,000 तर जाऊ द्या, 4,000 ते 5,000 रुपये सुद्धा व्यवस्थित भाव आपल्या शेतकरी बांधवांच्या सोयाबीन आणि कापसाला भेटत नाही। आणि मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी काही आश्वासने दिली होती ती आश्वासने आता देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण का करत नाही, हा सर्वांना मोठा प्रश्न पडलेला आहे। मग देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने, आम्ही तुम्हाला ज्या विश्वासाने निवडून दिलेला आहे, ज्या अधिकाराने निवडून दिलेला आहे, त्याच अधिकाराने आम्ही सुद्धा आम्हाला दिलेली तुम्ही आश्वासने पूर्ण करा असं म्हणत आहोत। आणि सर्व शेतकरी बांधवांनी आपण ज्या आमदाराला ज्या निवडून दिलेला आहे बहुमताने, आपल्या आपल्या राज्यातील, आपल्या आपल्या गाव पातळी असेल किंवा जिल्हा पातळी असेल, त्या आमदाराकडे तुम्हाला तुमचे प्रश्न घेऊन जायचे आहे, त्याच्याकडे तुमचे प्रश्न मांडायचे आहे, जेणेकरून हे आमदार तिकडे हे विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडतील आणि ते सरकारपर्यंत पोहोचतील। आणि मित्रांनो, आताच म्हणजे जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी कुठेतरी आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे। विजय वडेट्टीवार असतील किंवा अजूनही विरोधी पक्षनेते आहेत 2-3, तर यांनी आताच 1-2 दिवसांपूर्वी विषय उठवलेला आहे की तुम्ही शेतकरी बांधवांना 12,000 ऐवजी 15,000 रुपये देणार होता, त्याचं काय झालं? त्यानंतर कापसाला, सोयाबीनला हमी भाव देणार होता, त्याचं काय झालं? तुम्हाला शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावी लागेल, तुम्हाला शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा लागेल, तुम्हाला शेतकरी बांधवांना MSP वरती 20% अनुदान द्यावं लागेल, असं आता विरोधी पक्षनेते हे सरकारकडे मागणी करत आहे। म्हणजे कुठेतरी आता विरोधी पक्षांनी आपल्या शेतकरी बांधवांच्या प्रश्नाला वाचा फोडलेली आहे आणि लवकरात लवकर याच्यावरती निर्णय होईल। याच्यावरती देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील, शेतकरी बांधवांना न्याय देतील। शेतकरी बांधवांच्या ज्या अपेक्षा आहेत, शेतकरी बांधवांच्या अपेक्षा म्हणण्यापेक्षा जे तुम्ही शेतकरी बांधवांना अपेक्षा लावलेल्या आहेत, कर्जमाफीच्या असतील, सोयाबीन बाजारभावाच्या असतील, कुठल्याही जे तुम्ही तुमच्या आश्वासने दिलेले आहेत,
तर त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आता तुमच्यावरती आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब ते तुम्हाला लवकरात लवकर हे करावंच लागणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आता उद्यापासून हिवाळी अधिवेशन चालू होतं आणि हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हे नेते आता शेतकरी बांधवांची बाजू नक्कीच मांडतील, कारण विरोधी पक्षनेता हा त्यासाठीच हवा असतो. ज्यावेळेस शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील, शेतकरी बांधवांना काही अडचणी असतील, ते विरोधी पक्ष नेते जे असतात तर ते आपली बाजू तेथे विधानसभेमध्ये मांडत असतात. आणि यावेळेस तर असं झालेलं आहे की आपण जे काही आपले प्रश्न मांडणारे विरोधी पक्ष नेते होते त्यांना आपणच हरवलेलं आहे किंवा आपणच त्यांचा पराजय केलेला आहे. त्यामुळे आपल्यासाठी बोलणारे नेते आता फार कमी राहिलेले आहेत. जे नेते आपल्यासाठी विधानसभेमध्ये बोलत होते, जे नेते शेतकरी बांधवांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडत होते, त्यांचा या 2024 इलेक्शनमध्ये किंवा 2024च्या विधानसभेमध्ये पराजय झालेला आहे. त्यामुळे आता आपले प्रश्न मांडणारे नेते खूप कमी राहिलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता जे काही केलेलं आहे किंवा जे काही घडून आलेलं आहे ते विसरून जायचं आहे आणि आता आपण ज्यांना कोणी निवडून दिलेलं आहे त्यांच्यावरती जोर द्यायचा आहे की तुम्ही आमचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडलात, कारण आम्ही तुम्हाला आमचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेलं आहे, बहुमत दिलेलं आहे. त्यामुळे आता आमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काम करा, तुम्ही विधानसभेमध्ये आमचे प्रश्न घेऊन जा, असा रेटा आता आपल्याला त्या आपण निवडून दिलेल्या आमदारांना लावायचा आहे. आणि ते जर नेते विधानसभेमध्ये किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये जर त्यांनी आपले प्रश्न मांडले तर आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी असेल, आपल्या शेतकरी बांधवांच्या कापसाला उत्पन्नाला बाजारभाव हमीभाव मिळवायचा असेल तर आपल्याला हिवाळी अधिवेशनामध्ये आपले प्रश्न मांडावे लागतील. आणि हिवाळी अधिवेशनच नव्हे तर आपण निवडून दिलेल्या आमदारांना सुद्धा आपल्याला वेळोवेळी प्रश्न हे करावेच लागतील, जेणेकरून ते आपले प्रश्न घेऊन विधानसभेमध्ये जातील, ना की आपल्याला विसरून विधानसभेमध्ये जातील. त्यांना आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी, आपले प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिलेलं आहे, हे मात्र कुणीही विसरायचं नाहीये. कारण आपण एखादा प्रतिनिधी ज्यावेळेस विधानसभेमध्ये पाठवतो त्यावेळेस तो फक्त आपले प्रश्न सोडवण्यासाठी असतो, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रतिनिधित्व स्वीकारलेलं असतं आणि संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम हे त्याचं असतं. त्यामुळे त्यांनी म्हणजे आपण निवडून दिलेल्या आमदारांना आता आपल्याला जास्त जवळ धरायचं आहे, त्यांना जास्त प्रश्न करायचे आहे, जेणेकरून आपण निवडून दिलेल्या आमदारांवरती प्रेशर टाकला किंवा आपण दिलेल्या आमदारांना आपले प्रश्न सांगितले, त्यांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी उत्सुक केलं तर त्या विधानसभेमध्ये किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्यासाठी बोलतील, विधान परिषदेमध्ये आपले प्रश्न मांडतील आणि मग आपले प्रश्न सुटण्यास मदत होईल. कारण देवेंद्र फडणवीस साहेब सध्या तरी कुठेही शेतकरी बांधवांकडे लक्ष देताना दिसत नाहीये. देवेंद्र फडणवीस साहेबांचं फक्त दिल्ली ते मुंबई, मुंबई ते दिल्ली हेच चालू आहे आणि उरलं सुरलं तर नागपूर. तर मित्रांनो, यांचं फक्त स्वतःचीच पोळी भाजण्याचं काम चालू आहे. आपल्या शेतकरी बांधवांकडे कुणाचंच लक्ष नाहीये. त्यामुळे आता आपणच आपल्याकडे लक्ष द्यायचं आहे, आपणच आपले शेतकरी बांधवांनी एकजूट होऊन आता काहीतरी केलं पाहिजे आणि आपला हक्क हा मिळवला पाहिजे. मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.